नमस्कार, मी रेकी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्थ याच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। सगळ्यात आधी गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। तुमची ज्यांच्यावरती श्रद्धा आहे, ज्यांना तुम्ही गुरु मानलेला आहे, त्यांच्या चरणी आज नतमस्तक होऊन त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायचा हा आजचा दिवस आहे। आता ह्या दिवसाच्या निमित्ताने, शुभ दिवसाच्या निमित्ताने आपण एक नवीन सेगमेंट चालू करतो आहोत, कलियुग या नावाने। आता कलियुग ह्या संज्ञेकडे किंवा कलियुगाकडे जाण्याच्या आधी आपल्याला त्याची जी मुळं आहेत ती एक्झॅक्टली कुठं आहेत आणि कलियुग मध्ये आता आपण जे जे काही फेस करतोय किंवा जे जे आपल्या दृष्टिक्षेपाला पडतंय ते का पडतंय ह्याची थोडक्यात आपण एक उजळणी घेणार आहोत। या सगळ्याची सुरुवात जी झाली ना ती सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता जे चालू आहे ते कलियुग, हे 4 युगांच्या ॲज अ रिझल्ट म्हणून आपल्याला हे सगळं फेसिंग होत आहे। म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर कलियुगामध्ये आता ज्या ज्या काही गोष्टी घडतात आहेत त्या गोष्टी त्रेतायुग असेल, द्वापारयुग असेल किंवा सतयुग असेल, ह्या युगामध्ये सुद्धा घडलेल्या आहेत। रादर ह्या युगामधून ज्या ज्या काही गोष्टी घडल्या आणि त्याच्यापासून जे जे काही रिझल्ट्स त्या त्या वेळेला निर्माण झाले त्याच्या अनुषंगाने कलियुगाची रचना ही झाली असं म्हटलं तर त्याच्यामध्ये वावगं ठरणार नाही। आता हे समजून घेताना आपण ही जी 3 युग आहेत, सतयुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग, त्या युगांची माहितीच्या अनुषंगाने कंपॅरेटिव्हली म्हणजे तुलनात्मक आपण ही संज्ञा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे। म्हणजेच काय की ज्या गोष्टी त्रेतायुगामध्ये, सतयुगामध्ये किंवा द्वापार युगामध्ये अपेक्षित नव्हत्या त्याच गोष्टी आज आपण कलियुगामध्ये सर्रासरित्या उपभोगताना किंवा करताना दिसतो आहोत। ह्याचा नक्की अर्थ काय आहे आणि ह्या गोष्टी समजून घेताना आपण प्रत्येक युगामधली काही व्यक्तिरेखा ह्या बघणार आहोत आणि त्यांच्या आयुष्याशी रिलेटेड हे कसं कसं सगळ्याची रचना होत गेली आणि त्याचा कलियुगाशी काय संबंध आहे हे आपण बघणार आहोत, ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपण इथंच थांबूयात। हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्रामला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आणि हे कधीही विसरू नका की कर्माला मेनू नसतो। आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि जाणून घेऊया सतयुगाची माहिती। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, नमस्कार।